नमस्कार प्रेक्षक हो. जीवनाच्या प्रवासात काही क्षण असे येतात जे आपल्याला विचार करायला भाग पाडतात. आपण जे करतोय ते योग्य आहे का? आपला मार्ग खरंच मुक्तीच्या दिशेने जात आहे का? अशाच एका शोधमय प्रवासातून गेलेल्या श्यामला शिवाजी शेरकर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र यांच्या जीवनकथेचे आज आपण साक्षी होणार आहोत. एकेकाळी विविध उपासना, व्रतवैकल्ये आणि श्रद्धेच्या नावाखाली अनेक धार्मिक परंपरांचे पालन करत होत्या. घरातील प्रत्येक सदस्य वेगवेगळ्या भक्तिपंथांचे अनुसरण करत होता, परंतु तरीही आध्यात्मिक समाधान आणि जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळत नव्हती. सततच्या आर्थिक संकटांमुळे आणि कुटुंबातील अनेक अडचणींमुळे त्यांना खऱ्या परमेश्वराचा शोध घ्यायची तीव्र इच्छा निर्माण झाली. आणि मग एक दिवस टीव्हीवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग पाहताना त्यांना त्या असली परमज्ञानाचा साक्षात्कार झाला. राधास्वामी पंथात 18 वर्षे भक्ती करूनही जी शांतता मिळाली नाही ती संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाने एका क्षणात मिळाली. आध्यात्मिक शोध संपला. त्यांनी 2010 मध्ये नामदीक्षा घेतली आणि त्यानंतर आयुष्यात अकल्पनीय बदल घडले. एकेकाळी दुसऱ्यांच्या शेतात कष्ट करणारे आज स्वतःच्या शेताचे मालक झाले. 2 खोल्यांच्या घरातून थेट 2000 स्क्वेअर फुटाच्या भव्य बंगल्यात प्रवेश झाला. आर्थिक समस्या नाहीशा झाल्या. कुटुंबात शांती आणि आनंद भरून राहिला. हे सगळं कसं शक्य झालं? त्यांच्या जीवनातील हे आश्चर्यकारक बदल त्यांच्या स्वतःच्या शब्दात ऐकूया श्यामला शिवाजी शेरकर, जिल्हा पुणे यांच्या तोंडून. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? माझे नाव श्यामला शिवाजी शेरकर. आपण कुठून आलात? मी मुक्काम पोस्ट कुमशे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथून आले आहे. आपला व्यवसाय काय आहे? आमचा व्यवसाय पहिल्यांदी दुसऱ्यांची शेती खंड करारावर घेऊन करणे असा होता, परंतु आता संत सद्गुरू रामपालजी महाराजांच्या चरणी आल्यापासून आमची स्वतःची शेती आहे आणि ती शेती व्यवसाय आम्ही करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची दीक्षा मी 18 डिसेंबर 2010 मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मी माझ्या परिवारात अगोदर आमची आई शिवरीला अमृत, गणपती बसवणे, हरतालिकेचे व्रत करणे, लक्ष्मीचे व्रत करणे, उपवास करणे, पंढरपूरला जाणे, हरिपाठ म्हणणे, आजी 16 सोमवारचं व्रत करायची, त्यामुळे आम्ही पहिली शंकराची दीक्षा घेतली, ओम नमः शिवायचा जप केला, नंतर दत्ताची दीक्षा घेतली, दत्ताचा मंत्राची दीक्षा जप केला. नंतर असं करत करत लग्न झाल्यानंतर सासरे राधास्वामीमध्ये होते. राधास्वामीमध्ये असताना त्यांनी आम्हाला पुस्तक आणून दिलं, ते मी वाचलं आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की स्वतःच्या मनाने केलेली भक्ती आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने केलेली भक्ती याच्यामध्ये 100 पटीचा फरक आहे. म्हणून मग ती सद्गुरू पाहिजे म्हणून त्या 20 वर्षापूर्वी ते सद्गुरू घरातले करतात म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही गेलो. आम्हाला 4-5 वेळा तिथून बाहेर काढलं की तुमचं वय नाही, तुम्हाला आत्ता लगेच दीक्षा मिळणार नाही. मग तेवढं वय पूर्ण झाल्यावर आम्ही ती दीक्षा घेण्यासाठी बियासला गेलो. तिथं ती दीक्षा घेतली आणि त्याची 18 वर्ष त्या मंत्राची साधना केली. आणि 18 वर्ष साधना करीत असताना 2.5 तास मांडी घालून बसणे, सत्संगला जाणे सर्व संगतला घेऊन, परत लोकांना पुस्तकांमध्ये ते वाचून दाखवणे, अशी खूप सेवा केली. परंतु शेती व्यवसाय हा अतिशय कष्टाचा व्यवसाय, खूप कष्ट वाढत गेले. अनेक कोर्ट कचेऱ्या जमिनीच्या माध्यमातून अनेक संकट शेतीमध्ये, अनेक अतोनात नुकसानी व्हायच्या, मुलं आजारी पडायची, खूप खर्च यायचा आणि खूप कष्टमय जीवन. असं वाटायचं आपण एवढी भक्ती करतोय तरी पण आपल्यालाच एवढ्या अडचणी का? असं करीत असताना शोधाशोध देवाची ही चालूच होती. जसं तुम्ही सांगत आहात की पूर्वीपासूनच आपण भक्तिमार्गात होतात आणि परमेश्वराची ओढ आपल्याला होती, त्यामुळे आपण वेगवेगळ्या संतांकडनं जाऊन नामदीक्षासुद्धा घेतली होती. पूर्वीचा जो काही पंथ होता आपला राधास्वामी पंथ, यामध्ये सुद्धा आपण अनुग्रह घेऊन त्यांची भक्तिविधी करत होतात, परंतु आपल्याला कुठल्याही प्रकारचा लाभ मिळत नव्हता. मग मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा जो काही मार्ग आहे तो आपल्याला कसा मिळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात?
असं परमात्माची आतोनात ओढ असल्यामुळे टी व्हीला जे कार्यक्रम बघायचं, थोडासा शेतीचं काम करून संध्याकाळी जो वेळ मिळायचा त्याच्यात आध्यात्मिक चॅनेलवर जे काही यायचं ते बघत बघत राहायचं. एक दिवस काय झालं, मला नवरात्राचा उपवास होता. मी 9 दिवसाची 2च खोल्यांचं घर होतं. खोल्या स्वच्छ विच्छ करून, रासाडा रांगोळी काढून, घटस्थापना करून, राधास्वामीमध्ये असताना सुद्धा घटस्थापना करून आणि माझा नवरात्राचा उपवास होता. आणि मी भगतजींसाठी स्वयंपाक बनवत होते. भगतजी पुढच्या खोलीमध्ये सत्संग बघत होते आणि मला बोलले, अरे एक हिंदू महात्मा सफेद कपड्यामध्ये आणि कुराण शरीफ उघडून दाखवतात आणि म्हणतात की अल्लाह बडा कबीर आहे, ये ना बघ ना कबीर, कुराण शरीफमध्ये कबीरांचं नाव निघालंय, बघ ना. मी तसंच भाकरी करत होते, एक भाकरी तव्यावर, एक परातीत, ती तशीच ठेवली आणि पुढच्या खोली जाऊन तो संपूर्ण सत्संग बघितला. पहिल्या दिवशीचा बघितला, दुसऱ्या दिवशी बघितला, त्याच्यामध्ये परत दुसरं गुरुग्रंथ साहेबमधलं दाखवलं, तिसऱ्या दिवशी सृष्टीरचना दाखवली आणि माझा नवरात्राचा उपवास आणि दुर्गादेवीचं संपूर्ण ते सृष्टीरचना मला डिटेल्समध्ये कळली की जोपर्यंत माहीत नव्हतं की ब्रह्मा विष्णू महेश यांचे पिता कोण, दुर्गा ही त्यांची कोण, आणि आपण इथं पृथ्वी लोकावर कसं आलंय, आपल्याला इथून कोणी आणलंय आणि आपल्याला रिटर्न कसं जायचं, त्यांचं अंतर, तिथले पृथ्वी लोक ते सतलोकामध्ये लागणारे ठिकाणं, त्यांच्यासाठी लागणारे मंत्र आणि ती साधना ती कशी करायची, A to Z सगळं त्या सृष्टीरचनेमध्ये जे अंतःकरणात जाऊन भिडलं. खूप समाधान वाटलं. आपल्याला इथं परिपूर्ण ज्ञान भेटलंय, परमात्माचं ज्ञान भेटलंय. फक्त उद्या काय सांगतात सत्संगामध्ये, एवढी आशा. आणि परत उद्या परवा असे 8व्या दिवशी नेमकं माझ्या वर्मावर बोट पडलं. राधास्वामीमध्ये जे 5 मंत्र आम्ही 18 वर्ष जपत होतो ते प्रत्येक मंत्र परमात्माने संत रामपालजी महाराजांनी टी व्हीवर ॲज इट इज म्हणून दाखवले. आणि हे सुद्धा सांगितलं की हे कुठल्या देवतेचं नाव आहे का, हे कुठल्या गावाचं नाव आहे का, हे शहराचं आहे का, वस्तूचं आहे का, ठिकाणाचं आहे, हे तुम्हाला माहीत आहे का. आणि मग मी तोच प्रश्न माझ्या मनाला विचारलं. खरंच आपल्याला ह्या 5 मंत्रापैकी काही माहीत नाही. आणि पुढं परमात्मामध्ये सत्संगामध्ये सांगू लागले की घटरामायण उघडून दाखवलं आणि म्हणाले की 5 नाम काल के जानू, आणि ह्या कालाच्या नामाने तुम्हाला मोक्ष भेटणार नाही, तुम्ही जन्ममरण सुटणार नाही, तुम्ही 84च्या फेऱ्यातच अडकून राहाल. आणि मग मात्र मी ठरवलं, त्या क्षणी त्याच सेकंदाला मी त्या मंत्राचा जप थांबवला. आणि पुढं मग हा मंत्र नाही तर मग पुढं कोणता मंत्र आणि कोणती साधना म्हणजे ती मोक्षदायक आहे. तर परमात्माने गीतेतून लगेच मला प्रश्न मनात यायचा, पुढं सत्संगावर त्याचं उत्तर मिळायचं स्क्रीनवर की ओम तत्सत ह्या 3 मंत्रांनी तो हा मोक्षदायक मंत्र आहे आणि तो भगवंताने गीतेमध्ये सांगितलंय. कुण्या तत्वदर्शी संताकडून घ्या आणि परमतत्वदर्शी संत फक्त संत रामपालजी महाराज या पृथ्वीवर आहेत, असं ते ठोकपणे इंटरनॅशनल चॅनलवर सगळ्या जगाला सांगतात. आपण 18 वर्ष जो मंत्र घेतलाय तो अख्ख्या जगाला सांगतायत. मग मात्र म्हटलं आता काही नाही, फक्त हा मोक्षदायक मंत्र आणि संत रामपालजी महाराज हाच आपल्या जीवनाचा शेवट आणि हाच पहिला शोध. आणि मग लगेच तो खालचा नंबर टी व्हीवर आणणार स्क्रीनचा लगेच नंबर नोट केला, फोन लावला आश्रममध्ये. म्हटलं मी पहिल्यांदा मराठीत बोलले, मला माहीत नव्हतं. मग त्यांनी हिंदीतून विचारलं तुम कहा के हो, सांगितलं महाराष्ट्रातली. त्यांनी सांगितलं तुम्ही पुण्यामधून, इथून तुम्हाला पुस्तक माहिती मिळेल, तुम्ही ती घ्या, त्याचा नीट अभ्यास करा आणि मग तुम्ही नामदीक्षा घ्यायला या. माझी शोध चालूच. 21 दिवस मला जागरण चॅनेलवर तो सत्संग परमात्माचा बघायला मिळाला. मला वेळ लागलं, वेडी झाले मी. भगतजींना म्हटलं मला पहिलं जायचंय, तुम्ही जा म्हणा, मी आळशी गावांवर बिनचपलाची जाणार आणि पहिली नामदीक्षा घेणार. माझे 18 वर्ष एवढी साधना करून फुकट गेलेले आहेत. भगतजी म्हटले शांतता धर, परमात्माने जे ज्ञान आपल्याला इथं घरात बसून दिलेत ना तेच परमात्मा आपली सगळी व्यवस्था करतील आणि आपल्याला आपले परमात्मा त्यांच्यापर्यंत बोलवतील. तू जरा शांतता धर, वेड्यासारखी करू नकोस. मी 8 दिवसांनी परत पुण्याच्या भगतजींना फोन केला. म्हटलं भगतजी मला तुम्ही पुस्तकं द्या ना, ती मला अजिबात चैन पडत नाही.
ते म्हणले बहीणजी तुम्ही पत्ता चुकीचा दिला, त्याच्यावर पिनकोड टाकला नाही. म्हटलं बघायची तो पत्ता जाऊ द्या तिकडं, मला तुम्ही कुठे राहता, मी तुमच्या घरी येऊन ती पुस्तकं घेणार आहे. पहिली मी म्हटले होते मला 80 किलोमीटर लांब आहे पुढं, पण मी आता 80 सेकंदसुद्धा थांबायला तयार नाही, मला आत्ताच्या आत्ता ती पुस्तकं पाहिजेत. ते म्हटले रविवारी या बहीणजी 10:30ला आपला तिथं आपण टी व्हीवर सत्संग लावतो, CD लावतो, तुम्ही ते ऐका, पुस्तकं घ्या आणि मग तुम्ही व्यवस्थित वाचून तुम्ही नामदीक्षेचा विचार करा. म्हटलं नाही बघाजी मी आता उद्याच येते. ते म्हणजे रविवारी आले तुम्हाला सगळं माहिती पण मिळेल. रविवारी मी अख्खा माझा परिवार घेतला, मी, मुलं, भगतजी, आणि 10:10 सत्संग चालू होतो. आम्ही 10लाच तिथे जाऊन पायरीवर जाऊन पत्ता शोधून तिथं बसलो. 10:30ला भगतजी आले, त्यांनी सत्संग लावला. 3 तास आम्ही तो सत्संग व्यवस्थित ऐकला. 3 तासानंतर त्यांनी मला जवळजवळ 10 ते 12 भक्ती सौदागर, गीता 13 ज्ञानामृत अशी जी काही पुस्तकं तिथे होती परमात्म्याची ती दिली. जवळजवळ 10-15 CD दिल्या सत्संगच्या. आणि ते घेतल्यावर मी म्हटलं आता चला घरी बघायचे, आपलं काम झाले. घरी आले भक्ती सौदागर, मी स्वयंपाक धुणं भांडी करून 1.5 दिवसात, 1 रात्र आणि 1 दिवसात सगळं पुस्तक वाचून काढलं. जिथं जिथं पाहिजे होतं तिथं तिथं खुणा केल्या आणि भगतजींना सांगितलं माझं हे पुस्तकाचं काम झाले, आता हे तुम्ही वाचा आणि मला मात्र हा मंत्र घ्यायचा म्हणजे घ्यायचा. मला फक्त तुम्ही जा म्हणा, माझ्या पद्धतीने मी जशी जायची तशी मी जाईल. ते म्हटले वेडी झाली का, एवढं लांब आपल्याला माहीत नाही, काय नाही, कसं जाणार. मी त्या पुण्याच्या भगतजींनी म्हणलं भगतजी मी पुस्तक वाचले, मला हे खूप ज्ञान समजले आणि हेच पूर्ण संत आहेत, हेच पूर्ण सद्गुरू आहेत, मला आत्ताच्या आता नामदीक्षा घ्यायचं. म्हणे बहीणजी थोडं सावकाशीने घ्या, तुम्ही अजून पुस्तक वाचा, तुमच्या शंका निरसन करा आणि CDला सत्संग दिले ते बघा आणि इथून कोणी जायला लागलं ना की मी तुमचं तिकीट करेन आणि मग तुम्ही जावा. आणि मग एका पुण्यातल्या परिवारासोबत मी 15 दिवसातच गेले. त्या परिवाराने मला त्यांच्या कुटुंबातला हिस्सा म्हणून इतकं जीव लावून नेलं. त्या परिवाराचं प्रेम, अधिक तिथं गेल्यावर आश्रमाच्या भगतजींचं प्रेम, तिथलं ते वातावरण, मंत्रदीक्षा, इतका माझा जीव सुखावला की माझ्या 45 वर्षाच्या कुठल्याच भक्तीने सुखावला होता. इतकं सुखदायी, आनंदी आणि इतकं माझ्या अंतकरणातून आत्मा इतका आनंदी झाला आणि मी तो मंत्र जप करू लागले. खूप मला बरं वाटलं. घरी आले, 1 महिन्यात सगळ्या परिवाराला सगळ्यांना सांगितलं आपल्याला पुढच्या 18 तारखेला जायचं. पुढच्या 18 तारखेला सगळे गेलो आणि बाकीच्या राहिलेल्या परिवाराने नामदीक्षा घेतली आणि खूप आज चांगल्या पद्धतीने आम्ही भक्ती करतोय, समाधानी आहोत. जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे काही सत्संग आहे, जे काही ज्ञान आहे, हे पूर्णपणे आपण समजून घेतलं आणि जेव्हा आपल्या अंतःकरणातनं असं वाटलं की संत रामपालजी महाराज हेच खरे संत आहेत, हेच परमसंत आहेत, जेव्हा आपल्या आत्म्याने ही पुकार केली आणि परमेश्वराने ती ऐकली सुद्धा आणि आज आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आहेत, तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण सद्गुरू संत रामपालजी महाराजांची शरण घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? पहिला सगळ्यात मोठा आध्यात्मिक लाभ, परमेश्वराची शोधाशोध थांबली, आत्मिक परम शांती आली, परिवारामध्ये पण आली, माझ्यामध्ये पण आली आणि हा सर्वात मोठा आध्यात्मिक लाभ झाला आहे की आता काही परमात्म्याशिवाय शोधणे नाही, करणे नाही, हीच परमशांती आणि हीच परमभक्ती आपण आता पुढे चालू ठेवायची आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत. हा लाभ पहिला झाला. नंतर 7च महिने झाले, 2च खोल्यांचं घर होतं आणि परमात्माच्या दयेने 7व्या महिन्यात 2000 स्क्वेअर फूटचा बंगला परमात्माने भक्ती करायला असा दिला की त्याची काही झळच आम्हाला लागली नाही. त्याच्यासाठी लागणारे पैसे, त्याचा वेळ, त्याचा तो कॉन्ट्रॅक्टर, आमच्या शेतीकामांमुळे आम्हाला अजिबात त्या घराकडं पैशांकडं बघायला वेळच नव्हता. पण अशी काही चक्र फिरली आणि अशी काही व्यवस्था झाली का त्या घराकडं, त्या पैशांकडं काही न बघता 7व्या महिन्यात आम्हाला कलर देऊन तो बंगला आणि मग आम्हाला सतनाम मिळून आणि 2ऱ्याच महिन्यात आम्ही त्या बंगल्यात प्रार्थनास्थळ, असं गुरुजींचं सेपरेट एक असं मस्त पूजाघर म्हणजे प्रार्थनास्थळ केलं आणि रोज तिथं सकाळ संध्याकाळ नित्यनेम असुर निकंद रेमिनी, संध्या आरती, दंडवत, प्रणामा, खूप प्रसन्न असा बंगला आम्हाला परमात्माने दिला. आणि त्याच्यानंतर माझा मुलगा डिप्लोमा झाल्यानंतर जॉबला लागला होता आणि जॉबवरून येताना त्याला 10 टायरच्या गाडीने उडवलं. तो मुलगा एकीकडं
त्याची मोटारसायकल त्या 10 टायरच्या गाडीखाली आणि मुलगा उडून रस्त्याच्या कडेला, पायावरून गाडीचं चाक गेलं आणि त्याच्या मोबाईलची बॅटरी एकीकडं, मोबाईल एकीकडं. लोकांनी त्याचा मोबाईल त्याच्या हातात दिला आणि म्हणे घरी फोन कर. त्या मुलांनी मला म्हटलं, आई अगं माझा ॲक्सिडेंट झाला आहे आणि इथं अमुक अमुक ठिकाणी तुम्ही या. मी लगेच तो फोन बंद केला, परमात्माला दंडवत घातला. म्हटलं, परमात्मा 20 वर्षापासून हा माझा बच्चा आहे, पण तो आधीपासूनच तुमचाच आहे, तुमचाच राहणार आणि तुम्हीच त्याचं बघा काय बघायचं ते. आणि मी भगतजींना म्हटलं, चला आपल्याला जायचे. असं असं झालंय. भगतजींना वाटलं एवढा मुलगा फोनवर बोलतोय म्हणजे काहीच झालं नसेल, थोडंफार लागलं असेल. म्हणून आम्ही सावकाशीनं गेलो. आम्ही जास्तोपर्यंत पुण्याला मंचरवरून ॲक्सिडेंट होऊन पुरका सरकारी दवाखान्यातून सगळे काही क्रिया करून संचितीला ॲडमिट होता. आम्ही जास्तवर त्याच्या पायाला पट्टी बांधली होती, फक्त पोटरीला जिथून चाक गेलं होतं तिथं. आणि मुलगा आमच्याशी बोलत होता. म्हणलं, आई कसं व्हायचं आता माझ्या पायाचं? म्हणलं, बाळा काय नाही, परमात्मा आहे, तू फक्त नामस्मरण कर आणि परमात्मा सगळं ठीक करतील. आणि बाहेर येऊन बसले. परत ICUमध्ये मी गेले नाही. 7-8 दिवस मुलं ICUमध्ये राहिला. आणि 8 दिवसांनी डॉक्टर आले. म्हणले, मॅडम तुमच्या मुलाच्या पायाला संवेदना येत नाहीत, त्याचा अंगठा काढावा लागेल. म्हणलं, नाही डॉक्टर, तसं काय करायचं नाही. आणि जर तुम्हाला करायचं असेल ना, मला फक्त एक फोन करू द्या मग आमच्या सद्गुरूंना आणि मग तुम्ही करा. मी सद्गुरूंना फोन लावला आश्रममध्ये. तर परमात्मा बोलले, बेटा परमात्मा डॉक्टर जो करते है वो करने दो, परमात्मा आपके साथ है. मी त्याच खुर्चीवर बाहेरच आणि म्हटलं, डॉक्टर करा तुम्हाला काय करायचं ते. आणि मी त्या ऑपरेशनला गेले नाही, त्या मुलाजवळ गेले नाही. मी आपल्या सतनामाचा मंत्र करीत राहिले. आणि जे भगत लोक मला भेटायला यायचे त्यांना म्हटलं, अहो तुम्ही ज्ञानगंगा आणून द्याला मला 10-15. ते म्हणे कशाला? म्हणे, अहो तुम्ही तुमची काळजी घ्या, बाळाची काळजी घ्या आणि तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. नाही म्हटलं, अहो इथं खूप लोक दुःखी आहेत, तुम्ही मला पहिलं ज्ञानगंगा आणून द्या. मी तेवढ्या मुलगा ICUमध्ये असताना त्याला आजसुद्धा बघायला गेले नाही. मी लोकांना ज्ञानगंगा वाटत राहिले, सतनामाचा जप करीत राहिले. आणि ज्या दिवशी आम्हाला डिस्चार्ज दिला त्या दिवशी मी परमात्माला फोन केला. म्हणलं, परमात्मा आम्हाला डिस्चार्ज मिळाला आहे आणि मला इकडं तिकडं दुसरं कुठं नाही जायचं, मला पहिलं आश्रमला यायचं. तर परमात्मा बोलले, आ जाओ बेटा. मुलाचा पाय काढलेला, वॉकरवर आम्ही चालत विमानाने गेलो. परमात्माने आमची एवढी व्यवस्था केली, आमचं तिकीट, जायची याची गाडी. आणि असं आम्ही युरेयू असं डोळे झाकल्यासारखं परमात्माजवळ जाऊन पोचलो. पोरांनी उभ्या घाई वॉकरवर साडला बाजूला असा दंडवत अंग टाकून दिलं. परमात्माने म्हणले, कुछ नहीं बेटा, सब कुछ ठीक होगा, तेरी उमर नहीं थी, परमात्मा ने आपने कोठे से बढ़ा दी. मी स्त्रियांच्या लाईनीत होते. माझ्याजवळ गुरुजी आले आणि मी गुरुजींना एवढ्या दिवसाचं दुःख साठवलेलं 1.25 महिन्याचं, एक डोळ्यातून अश्रू नाही काढलं आणि कोणाला काही बोलले सुद्धा नाही आणि काही सुद्धा वाटून दिलं नाही. फक्त सतनामाचा जप करत होते. आणि मी परमात्मा म्हणायला पच म्हणले होते. तर परमात्मा आले माझ्याजवळ, माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणले, कुछ नहीं बेटा, पर बच्चे की उमर नहीं थी, परमात्मा ने आपने कोठे से बढ़ा दी है. आणि एकच आश्रू माझ्या डोळ्यातून आलं. परमात्मा परत मागं आले, परत माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणले, बेटा सब कुछ ठीक होगा. तो दिवस परमात्मा बोलले, तो दिवस आणि आजचा दिवस. तो मुलगा डिप्लोमा झालेला मुलगा आज सिव्हिलची डिग्री डिस्टिंक्शनमध्ये MTech झाला आणि आता MP मेन्स क्लिअर केल्यात. आता तो IAS ऑफिसर म्हणून इंटरव्ह्यू त्याचा लागेल आता. आणि जसा तो दवाखान्यातून निघाला आणि परमात्म्याकडून आलो, त्याची जखम सुकली, त्याला जयपूरचा पाय लावला. आमच्याकडे दवाखान्याला एवढा खर्च झाला तर आमच्याकडे पैसे नव्हते. जयपूरच्या पायावर घरी आलो. त्या पोरांनी जयपूरच्या फूटवरती मोटारसायकल चालून गावात जुन्नरला जाऊन आला. म्हणलं, मम्मी बस, तुला हीच काळजी होती ना की मला आता गाडी कोणी बस म्हणलं मागं. अरे आज तो मुलगा, त्याला आता परमात्माने एवढी खुशी दिली, त्याला आता चांगला फॉरेनचा पाय बसवलाय. तो आता त्या पायावर 4 व्हीलर चालवतो, पुण्यावरून 4 व्हीलर घेऊन येतो. परमात्माने त्याची इतकी मौज केली. त्याचं अकाउंट परमात्मा कधी खाली ठेवीत नाहीत. त्याला कशाची कमी नाही, त्याला कुठला आजार नाही. आणि आता इतकं सारनामापर्यंत परमात्माची दया झाली त्याच्यावर. इतका भक्तीत पण सगळ्यांना सांगायला, मित्रपरिवाराला सगळ्यांना भक्तीत पण इतका छान. आणि सगळ्या परमात्माने त्याच्यावर सगळी दया. जो परमात्मा एक ठीक होईल म्हणले होते, त्याची मला आता 10 वर्षात एवढी अनुभूती आली. हे खरंच परमात्माचा म्हणतात ना, ब्रह्मांड उलटपालट होईल पण सद्गुरूंचे वचन नाही. तसंच सद्गुरूंच्या वचनात एवढी ताकद, मंत्रात एवढी ताकद.
जेव्हा मला मुलगा झाला तेव्हा मी त्याची जन्मकुंडली काढली होती आणि त्याच्यात सांगितलं होतं की 20व्या वर्षी याला गंडांतर आहे, आणि मी ते पूर्ण विसरून गेले होते. पण नंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला असं असं सांगितलं, आणि तो 20च वर्षाचा होता तेव्हा त्याचा ॲक्सिडेंट झाला होता. आणि परमात्मा जे बोलले ते अगदी सत्य आहे. आणि मी माझ्या जीवनात झालेली घटना परमात्मा पुढे गेल्यावर सांगितली सुद्धा नव्हती, पण परमात्माने माझं सगळं दुःख नष्ट केलं आणि काहीच झालं नाही. असं आम्ही दोघं पण मायलेकरं घरी आलो आणि आत्तापर्यंत आम्हाला असं मोठी काही घटना आमच्या जीवनात झाली, आत्तासुद्धा आम्हाला काहीसुद्धा परमात्माच्या भक्तीमुळं काहीसुद्धा त्याचं वाटत नाही. तिसरी गोष्ट, आत्ता 1 महिन्यापूर्वी शेतात परमात्माने आमचा पहिला शेती व्यवसाय होता. आम्ही लोकांची खंडणी करून आणि दुसऱ्या गावात झोपडी बांधून राहत होतो, आणि ते परमात्माने आता बंगल्यात आणून ठेवले. स्वतःची जमीन आहे आता, आणि आता पण सर्व ठाट केलं आहे परमात्माने. काही काम करायला लागत नाही, नोकर चाकर, ड्रीप वॉल. पहिलं 12 खोरं घेऊन सारखं उसाला पाणी भरायचं, आता तसं काहीच कष्ट ठेवले नाहीत. इतका भक्तीला वेळ दिलाय परमात्माने, इतकं सदन करून ठेवले, कशाची उणीव नाही. आता 14-15 भगतांनी नुसता फोन केला की ताई आपल्याला जायचं. मग आम्ही विचारतो, मुलगा विचारतो, मी विचारतो विमानाने जायचं का ट्रेननी. ते म्हणतात कसं तुम्ही न्याल तसं. तर म्हटलं, मग मुलगा म्हणतो आई ट्रेनची तिकीट अवेलेबल आहेत, AC ची आहेत, नॉन AC ची नाही. म्हटलं बाळा तुला 14 लोकांची नावं आलीत ना, तुला जसं वाटेल तसं कर, पण सगळ्यांना यायचं ना, सगळ्यांना आपल्याला घेऊन जायचंय. तर 1 नंबर जसा भक्तांचा फोन येईल तसा लगेच सेवा करतो, लगेच तत्परतेने सगळ्यांना. स्वतः अपंग, म्हातारे, कोतारे, ऑपरेशनवाले सगळ्यांना प्रेमाने घेऊन जाणं आणणं, इतकी आनंदाने सेवा आम्ही सगळे पण करतो. इतका आनंद वाटतो त्याच्यात का अजूनपर्यंत कुठल्याच भक्तीचं वाटत नव्हतं. इतका आनंद वाटतो, इतकं प्रेम वाटतं, अंतःकरण भरून येतं. आणि अजून किती किती गुणगान गावी परमात्माचं, काय काय सांगावं. म्हणतात ना, 7 समुद्र की मसी करू, लेखनी करू बन राय, तो गुरुगण तो भी गुरुगण लिख्या न जाय. असे किती सांगितले अपार. इतके अनुभव परमात्माने दिवसातून 500 वेळातून हे परमात्मानेच केलं. साधं घरातून शेतात जायला जर कोणी भगत लोक आली त्यांच्याशी बोलत बसते. आता पुस्तक सेवा भक्तीचं जर सांगाय विषय निघाला तर शेतात पाणी लावलेलं असतं, कधी फ्लडनी पाणी असतं बघायला जायचं असतं. तर ज्या सऱ्यांना पाणी लावलेले ते सारे ऑटोमॅटिक बंद झालेले असतात, पुढच्या साऱ्या फुटलेल्या असतात. कोण करतो हे सगळं? माझ्या परमात्माशिवाय. जो मी भक्तीत वेळ लावते तो सगळा माझा कारणी लागतो. सगळा वेळ माझा परमात्मा माझं सगळं सांभाळतो, सुख दुःख, शेती वाडी, मुलं बाळ, आणि आम्ही सगळ्यांनी भक्तीत असं सगळ्यांनी ओतून दिले भक्तीला. ताई, या ठिकाणी आपण जे काही आपले अनुभव शेअर केले आहे यातनं एकच सिद्ध होत आहे की आजच्या घडीला संत रामपालजी महाराजांनी आपल्या परिवारावर असीम कृपा केली आहे, आणि जो खुशीचा, जो सत्संगाचा, त्याचप्रमाणे जो भक्तीचा वर्षाव आपल्या कुटुंबावर जो केला आहे तो अतिशय अनमोल आहे. आणि या भक्तिविधीतून आपल्याला जे काही लाभ झालेत ते तर अगणित आहेत. तर या अनुषंगाने आपण भक्त समाजाला काय संदेश द्याल? संदेश तर परमात्माच देतात सत्संगमधून. आपण तर दासच आहोत परमात्माचे. पण फक्त जे माझे बंधू भगिनी त्यांना एक असं कळकळीचं सांगणं आहे माझं की परमात्मा म्हणतात 5555 वर्षानंतर पूर्ण परमात्मा येतात, आणि एवढी युगनयुग आपण भरकटलेलो आहे, आणि आत्ता खरा तो आपल्याला कलियुगाचा मध्य आलाय, आणि परमतत्वदर्शी संत पण आलेत, आणि आपल्याला ते मंत्र देऊन आपला उद्धार करण्यासाठी आलेत. आणि अक्षरशः विनामूल्य निशुल्क सेवा तुमच्या दारापर्यंत पुस्तक येते विनामूल्य. फक्त तुम्ही वाचायचं आहे, अभ्यास करायचा, आणि परमात्माचं कनेक्शन घेऊन घ्यायचं आहे, आणि आपलं आत्मरूपी घर प्रकाशमय करायचं आहे. फक्त कनेक्शनची बाकी आहे. माझ्या बंधू आणि भगिनींनो, वेळ घालवू नका. जो ह्याच्यापासून विमुख राहील ना त्याला परत ही संधी येणार नाही. अनमोल मनुष्यजन्म कुणीही वाया नका घालू माझ्या बंधू भगिनींनो. लवकरात लवकर परमात्माच्या नामदीक्षा घ्या आणि तुमच्या आत्म्याचं कल्याण करून घ्या. ताई, जसं आपण सांगत आहात की आज परमेश्वर स्वतः संत रामपालजी महाराजांच्या स्वरूपात आले आहेत, आणि प्रत्येक आत्म्याने संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपण सुद्धा सद्गुरू संत रामपालजी महाराजांची शरण घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं, तर त्या साधकाला सद्गुरू संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी मिळेल? आपण TV वर आध्यात्मिक चॅनेलवर बहुतेक
सर्व चॅनेलवर, आध्यात्मिक चॅनेलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग येतात आणि सत्संग चालू असताना टी व्ही स्क्रीनवर नंबर येतात. ते नंबर नोट करून घ्यायचे आणि आपल्या जवळच नामदान केंद्र परमात्माच्या दयेने चालू झालेले आहेत. त्या नंबरवरून आपल्याला तुमचं नाव, गाव, पत्ता दिल्यानंतर तुम्हाला किती जवळच्या गावातून तो नामदीक्षा मंत्र मिळेल हे सांगितलं जाईल. आणि ज्ञानगंगा आणि जगण्याचा मार्ग हे विनाशुल्क निशुल्क पुस्तक तुमच्या घरी तुम्ही मागवू शकता त्या नंबरवरून. आणि अधिक माहिती मिळून, सखोल ज्ञान मिळून तुम्ही नामदीक्षा प्राप्त करू शकता. या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? ही नामदीक्षा बिलकुल निशुल्क आहे. त्यासाठी कुठलाही आर्थिक खर्च नाही. फक्त तिथपर्यंत जायचं आणि परमात्म्याची नामदीक्षा घ्यायची, बस इतकंच करायचंय. धन्यवाद. सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.